नमस्कार, मी पूजा हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहितच आहे तुमची इंग्रजीची भीती दूर व्हावी, तुम्हाला उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता यावं यासाठी आपण हितगुज मध्ये इंग्रजीचे धडे गिरवतोय. आतापर्यंत आपण इंग्रजी विषयी बरंच काही जाणून घेतलंय. आज आपण जाणून घेणार आहोत ऍडजेक्टिव्ह विषयी म्हणजेच विशेषण याबद्दल. नेहमीप्रमाणेच आजही स्पीकवेलच्या वैशाली वाघमारे आणि त्यांच्याबरोबर प्रसन्न संतही आपल्याबरोबर आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया आणि लगेचच आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वैशाली मॅम, झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. प्रसन्नाजी, तुमचं सुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. मला वाटतं आपण लगेच चर्चेला सुरुवात करूया, जराही वेळ न घालवता. आज आपण ऍडजेक्टिव्ह विषयीच बोलतोय, तर काय सांगाल आणि काय थोडक्यात मार्गदर्शन करा. आता आज जसं तुम्ही म्हणालात की आज आपला विषय आहे ऍडजेक्टिव्ह. तर ऍडजेक्टिव्हला आपण मराठीत म्हणतो विशेषण. तर विशेषण म्हणजे काय? तर विशेषण म्हणजे नक्की असं असतं की आपण एखाद्या नामाबद्दल वर्णन करतो. म्हणजे वर्णन करण्यासाठी जे आपण शब्द वापरतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आता इंग्लिशमध्ये समजा मला म्हणायचं असेल की दॅट इज अ टॉल बिल्डिंग, तर ती बिल्डिंग कशी आहे? टॉल आहे, म्हणजे उंच आहे. तर इथे नाम आहे बिल्डिंग. बिल्डिंग म्हणजे इमारत, आणि ती इमारत उंच आहे. तर उंच आहे म्हणत असताना मी असं म्हणतोय की दॅट इज अ टॉल बिल्डिंग. तर टॉल हा जो वर्ड आहे त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. तर इथे जसं मी सांगितलं की आपण वर्णन करतो एखाद्या नामाबद्दल, तर इकडे तो नाम आहे बिल्डिंग आणि ती बिल्डिंग कशी आहे? तर टॉल आहे. तर हे ऍडजेक्टिव्ह आहेत आणि आपल्याकडे काही एक्झाम्पल्स आहेत, उदाहरणही आहेत, आणि ते एक्झाम्पल्स बघून आपण एक्झॅक्ट काय आहे ते आपण समजून घेऊया. नक्कीच सुरुवात करूया. मला वाटतं आपल्या तर पहिलं आपलं वाक्य आहे ही इज अ टॉल बॉय. म्हणजेच काय की तो उंच मुलगा आहे. ही इज अ टॉल बॉय. तर तो कसा आहे? तर तो उंच आहे. ही इज अ टॉल बॉय. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. म्हणजे ती मुलगी सुंदर आहे. तर ती मुलगी कशी आहे? तर सुंदर आहे. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई हे मोठं शहर आहे. तर मुंबई इज अ बिग सिटी म्हणताना आपण जर विचारलं की हे जे शहर आहे मुंबईचं तर कसं आहे? मोठं आहे. तर हे जे वर्ड्स आहेत टॉल, ब्युटिफुल, बिग, हे ऍडजेक्टिव्ह आहेत. आता समजा मला म्हणायचं असेल की ही इज अन ऑनेस्ट बॉय, म्हणजे तो मुलगा प्रामाणिक आहे. तर इथे मी वाक्य वापरलंय प्रामाणिक म्हणजे ऑनेस्ट. तर तो मुलगा कसा आहे? तर ऑनेस्ट आहे. ह्याचं वर्णन होतंय, त्याच्या स्वभावाबद्दल वर्णन होतंय, म्हणून आपण म्हणतो ऑनेस्ट. आणि आणखीन एक वाक्य आहे की श्रिया इज अन इंटेलिजंट गर्ल. म्हणजे श्रिया ही जी मुलगी आहे ती खूप हुशार विद्यार्थिनी आहे किंवा हुशार मुलगी आहे. तर हे जे वर्ड्स आपण आता युज केले, टॉल म्हणजे उंच, ब्युटिफुल म्हणजे सुंदर किंवा बिग म्हणजे मोठं, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, आणि इंटेलिजंट म्हणजे हुशार, हे जे वर्ड्स आहेत किंवा हे जे शब्द आहेत ह्याला आपण विशेषण म्हणतो. कारण का हे वर्णन करण्यासाठी वापरलेले आहेत. एकच मला प्रेक्षकांना असं सांगावसारखं वाटेल की आपण हे जे शब्द वाचतोय, ऑनेस्ट आहे, ब्युटिफुल आहे, हँडसम आहे, हे शब्द आपण जमवायला आपल्याला खूप वाचन करायला पाहिजे. कारण का एखादं समजा वर्णन करायचं असेल तर परफेक्ट शब्द आपण तिकडे वापरला पाहिजे. त्यासाठी वाचन असणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे एक्झाम्पल्स आम्ही देतोय हे रेडीमेड एक्झाम्पल्स आहेत आणि ह्याचा नक्कीच प्रेक्षकांना खूप फायदा होईल. नक्कीच. आणखी काही थोडक्यात उदाहरणं देता येतील का, किंवा आणखीन काही थोडंफार याबद्दल समजवता येईल का आपल्या प्रेक्षकांना? मला वाटतं नक्कीच याबद्दलचं आणखी मार्गदर्शन हवं असेल. काय सांगा? नक्कीच. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्णन करताना आपण वापरतो. आता इथे एक मी असं वाक्य वापरलेलं आहे की शी इज अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजे ती मुलगी सुंदर आहे. तर मला समजा एखाद्या मुलाचं वर्णन करायचं असेल तर इथे प्रेक्षकांनी कृपया नोंद करावी की ही इज अ ब्युटिफुल बॉय आपण म्हणत नाही, आपण म्हणतो ही इज अ हँडसम बॉय. तर इथे हा खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे की म्हणजे ब्युटिफुल म्हटलं तर चुकीचं आहे असं नाही, पण मुलीचं वर्णन करताना आपण नॉर्मली शब्द वापरतो ब्युटिफुल, आणि जेव्हा आपण मुलाबद्दल बोलतोय तेव्हा आपण शब्द वापरतो हँडसम. दोन्ही ऍडजेक्टिव्हच आहेत, दोन्ही विशेषण आहेत. पण जसं मी सांगितलं की कुठलं विशेषण आपण कुठे वापरायचं ह्याचा आपल्याला बरोबर अंदाज आला पाहिजे. म्हणजे आपण जर म्हटलं की ही इज अ ब्युटिफुल बॉय तर ऐकतानाही आपल्याला असं वाटतं की अरे ही इज अ ब्युटिफुल बॉय म्हणण्यापेक्षा आपण ही इज अ हँडसम बॉय म्हणायला पाहिजे. आणि जसं आणखीन एक शब्द होता की ही इज अन ऑनेस्ट बॉय, तर इथे प्रेक्षकांना असं वाटेल की इथे मी अॅन का वापरले. जसं आपण मॅडमनी गेल्या आठवड्यात केलेला आर्टिकल्स, तर इथे ऑनेस्ट हा जो शब्द आहे तो ऑनेस्ट मध्ये एच हा टोटली सायलेंट आहे, त्यामुळे ह्याचा आवाज जो येतोय, त्याचा उच्चार आहे तो अ वर्ण होतोय. म्हणून इथे मी ही इज अ ऑनेस्ट बॉय म्हणत नाही, मी काय म्हणतो ही इज अन ऑनेस्ट बॉय. तसंच आणखीन एक वाक्य आहे की श्रिया इज अन इंटेलिजंट गर्ल, म्हणजे श्रिया ही हुशार विद्यार्थिनी. तर इंटेलिजंट तर सरळ आहे, इथे स्वर आहे, आय म्हणजे वॉवेल आहे, तर इथे आपण शी इज अ इंटेलिजंट गर्ल नाही म्हणणार, शी इज अन इंटेलिजंट गर्ल. म्हणजे हे जे सगळे शब्द आहेत इंटेलिजंट, ऑनेस्ट, बिग, ह्याचे आपण मराठीतही अर्थ सांगितले, आणि हे विशेषण आहेत जे वापरू शकतो आपण कोणाचं तरी वर्णन करायला, आणि कोणाचं म्हणजे नामाचं वर्णन करताना जे आपण शब्द वापरतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. नक्कीच. मला वाटतं आपण आणखीनही बरीच चर्चा करूया, तुमच्या दोघांकडनं बरंच जाणून घ्यायचंय. मात्र आपल्याला प्रेक्षकांचा एक प्रश्न येतोय. काय प्रश्न आहे त्यांचा ऐकूया. मुरबाडहून अमोल बोलतायत. काय प्रश्न आहे त्यांचा ऐकूया. अमोल बोलतायत. बोला अमोल, प्रश्न विचारा. हा मॅडम, प्रश्न असा आहे की कधी कधी आपण वाचलेलं आपल्या
हा कधी कधी वाचलेलं आपल्या लक्षात राहत नाही. हं. तर आपले नेमकी इंग्लिश वर्ड कसे लक्षात ठेवायचे? नक्कीच अमोल, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल. काय सांगता येईल सर? नाही, अमोल यांनी खूप चांगला प्रश्न विचारलाय की वाचतो आपण जेव्हा एखादं वाक्य किंवा आपण न्यूजपेपर वाचतो तेव्हा ते शब्द कसे लक्षात ठेवायचे. ह्याच्यात मी त्यांना असं सांगू इच्छितो की आपण जेव्हा वाचतो, पहिले म्हणजे जेव्हा आपण इंग्लिश वाचतो ही भाषा नवीन आहे. जेव्हा आपण नवीन भाषा वाचतो तेव्हा पहिले वाचताना आपल्याला थोडं कठीण वाटतं. तर ते शब्द कसे लक्षात ठेवायचे, ती जी लाईन आहे ती वारंवार वाचायला पाहिजे. परत तो शब्द आपण असा लक्षात ठेवायचा की त्या वाक्यामध्ये तो शब्द जसा वापरलाय तो शब्द त्याचा अर्थ शोधायचा आणि त्या शब्दाचा आपण वेगळं एक वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होतं की तो शब्द आपल्या माइंडमध्ये इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे, रजिस्टर होतो, त्याची पक्की नोंदणी होते. म्हणजेच काय की तो शब्द आपण न्यूजपेपरमध्ये किंवा एखाद्या पुस्तकात आपण वापरला म्हणजे वाचला की तो कसा वापरतात, तोच शब्द आपण त्याचा अर्थ जाणून आपण स्वतःचं वाक्य त्याच्याने करायचं. म्हणजे जेव्हा आपण स्वतः एखादी गोष्ट करतो ना तेव्हा नॅचरल आहे की आपल्याला ते नेहमी लक्षात राहतं. कधी कधी काय होतं की आपण ते पाठांतर करण्याचा प्रयत्न करतो. आता समजा मी आता ब्युटिफुल आहे, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, ब्युटिफुल म्हणजे सुंदर असं जर मी पाठ केलं ना तर ते कठीण आहे. पण ब्युटिफुल हा शब्द वापरून मी जर स्वतःचं एक वेगळं वाक्य तयार केलं तर ते आपोआप रजिस्टर होतं. आणि मी इथं अजून ऍड करेन की फक्त एक वाक्य नाही तर 1-2 दिवस सतत त्याच्यावरती वाक्यरचना करत राहा. असे करता करता जर तुम्ही दिवसातून एक केलं तर म्हणजे असे वर्षाकाठी तुमचे 365 शब्द होतील आणि ते परमनंट रजिस्टर होतील. नक्कीच. मला वाटतं इंग्रजी सोप्या भाषेत कसं शिकता यावं किंवा मॉडर्न इंग्लिश कसं बोलता यावं हे आपल्या दोघांकडनंही जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेचच आपण आपल्या कार्यक्रमामध्ये भेटतोय. पाहत रहा झी 24 तास.